पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. कोण ठरेल कोणावर भारी पाहावं लागेल इथे निश्चितच. मुसद्दीर असेल गोलंदाजी मार्कवरती, मात्र इथे फलंदाजी मार्कवरती असेल एक आक्रमक फलंदाज सोमेश्वर संघाकडून, जो पहिल्या चेंडूवरती याने आल्या प्रहार केला. चेंडूला चिमा पार आतिफ असेल स्ट्राईक रेडवरती, ज्याच्या मार्फत मोठे प्रहार केले जातील का? कारण समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. आतिफ याला कुठेतरी उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ती मुसद्दीर कडून निश्चितच 5 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार चढवला गेलाय. निश्चितच चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आला इथे चौकार. निश्चितच धावसंख्येत भर पडली आहे. 4 आणि धावसंख्या झाली ते 23. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 7 धावा. निश्चितच इथे 4 चेंडू आणि 7 धावा. मुसद्दीर याला कमबॅक करावं लागेल आता, कारण 4 चेंडूवर 7 धाव उरलेत आणि इथे निश्चितच कमबॅक केला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय तो मुसद्दीर याच्या मार्फत. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 7 धावा. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो घर के अंदर. निश्चित इथे जो जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. जो हारेल तो निश्चितच घरच्या दिशेने पडते. इथे मात्र वाईट चेंडू +1 म्हणजे निश्चितच 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 ने भर पडली. धावसंख्या झाली ती 25. आता मात्र 4 चेंडू 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सोमेश्वर संघाला. जर सोमेश्वर संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 5 धावा बनवावे लागतील. इथे मात्र मुसद्दीर असेल गोलंदाजी मार्कवरती, ज्याच्या मार्फत कमबॅक केला जाईल का गोलप संघासाठी पाहावं लागेल. दोन्ही मुसद्दीरचा जर विचार करायला गेलो तर निश्चितच एक वेगवान गोलंदाज आहे. मात्र आतिफ आहे फलंदाजी मार्कवरती. इथे मात्र दांडी गोल केली गेली आहे. निश्चितच कमबॅक केला गेला आपल्या संघासाठी. आतिफ याची दांडी गोल केली गेली आहे. निश्चितच आतिफ याला तंबूच्या दिशेने परतवलं गेलंय. कारण आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. दोन्ही संघांना एक महत्वाची सूचना असेल. निश्चित हा सामना कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. म्हणजे निश्चितच 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा मुसद्दीर याचा पुढचा चेंडू. इथे मात्र प्रहार केला गेलाय. निश्चितच चेंडूला सीमा पार केलं गेलंय. आल्या आपल्या बॅट मधून दमकम दाखवला गेला. निश्चितच चेंडूला सीमा पार केलं गेलंय. आता मात्र समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. निश्चितच निर्धाव चेंडू फेकावं लागेल मुसद्दीर याला जर हा सामना जिंकायचा असेल. त्यानंतर जर सोमेश्वर संघाचा विचार करायला गेलो तर निश्चितच एक आक्रमक फलंदाज असेल स्ट्राईक रेडवरती, ज्याच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय 4 धावांसाठी आणि निश्चितच कमबॅक करून दिला गेला आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सामना हा कंपल्सरी सीरियस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. लाईनमन आपल्याला विनंती असेल की आपण तैनात राहायचं आहे. असणारा सामना आहे, कारण 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. लाईनमन आपले हे आशिष हे लाईनमन व्यवस्थित राहतात. निश्चितच देवा काळजी चषक 2026 आणि आजचा हा दुसरा दिवस. एक वेगळी संकल्पना पाहायला मिळाली आहे. भाटीतून आटे. निश्चितच या खेळाडूंना संधी इथे दिली गेली होती देवा काळजी या आयोजकांकडून. समीकरण मात्र बदललंय. 1 चेंडू आणि 1 धाव. निश्चितच रोमांचक सामना इथे पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कोण ठरेल कोणावर भारी पाहावं लागेल इथे निश्चितच. मुसद्दीर असेल गोलंदाजी मार्कवरती, मात्र इथे फलंदाजी मार्कवरती असेल एक आक्रमक फलंदाज सोमेश्वर संघाकडून, जो पहिल्या चेंडूवरती याने आल्या प्रहार केला. चेंडूला चिमा पार केलाय आणि निश्चितच समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल. मुसद्दीर कडून कमबॅक केलं जाईल का आपल्या संघासाठी पाहावं लागेल. मात्र सोमेश्वरचा आक्रमक फलंदाज त्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळेल का? 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. निश्चितच रोमांचक बरा सामना इथे पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना. निश्चितच मुसद्दीर याचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो निश्चितच
इथे मात्र अपील केली गेली आणि निश्चितच बॉक्स आउटचा इशारा आलाय तो पंचांकडून निश्चितच तंबूच्या दिशेने परतवलं गेला आणि इथे मात्र विजय प्राप्त केला गेला ऑलस्टार गोलप संघाकडून म्हणजे मुसद्दीर याने निश्चितच कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता होती मात्र इथे बॉक्स आउट झालाय फलंदाज आणि इथे विजयी संघ झालाय तो ऑलस्टार गोलप हाय व्होल्टेज सामना इथे पाहायला मिळाला एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता होती आणि निश्चितच मुसद्दीर याच्याकडून एक उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली कोण